कारण मला तसलं येत नाही. या 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 सध्या कीर्तनात हेच चाललंय. पाऊण तास आम्हाला लोकांची नावं घेण्यात जायला लागलं. ह्याने आम्हाला इकडे बोलावलं तर उलट आपल्याला ती जमत नाही. आणि ज्या दिवशी सासू सुना असलं कीर्तनात सांगावं लागलं का, त्या दिवशी मी मामाचं मंदिर नाही सोडायचो, मंदिरात कोंडून भजन करत बसणं आपलं आपण. ती वेळ नाही यायची माझ्यावरती. जरा लक्ष देतो, लक्ष द्या. सांगूच राग नाही न्यायचा. आणि आला तरी काय करताल, मला परत बोलवायचं नाही. मला ऊत आलाय, ऊत मरायला लागलोय. मला डॉक्टरने सांगितलंय मरत असतो तू लवकर लय कीर्तन केली तर. पण मला एक वाटतं, बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवाला म्हणून. ऐका ऐका, तुकोबरायाच्या अभंगाची सुरुवात अशी पांचाळ बाबा, नाम न वदे ज्याची वाचा. तुकोबराय म्हणते, जी व्यक्ती देवाचं नाव घेत नाही, इथं कुठला बी देव घ्या, बंधन नाही. तुम्हाला जो मसुबा आवडेल मसुबा. तुकोबराय म्हणते, जी व्यक्ती देवाचं भजन करत नाही, ती व्यक्ती एका बापाच्या पोटची नाही, दोन बापाच्या पोटची. हा पुरावा आहे ना, प्रमाण सांगतो ना. नाम नवदेच्याची, फक्त त्यांना ऐकू जाऊ देऊ नये द्यायचं नव्हतं. अपमान नाही झाला पाहिजे आपल्या कीर्तनात कुणाचा, म्हणून इकडं येऊन सांगितलं. नाम नवदेच्याची वाचा, फक्त सरळ सरळ प्रमाण सांगून जातो, तो लेख दो बापाचा. आणि हे माझ्या देहूत बसलेल्या बापानं लिहिलंय. आणि बापाचं नाव घ्यायला पोरानं कधीच लाजू नाही. तरी लोकांनी बाबा भजन केलं. मी सांगतो या मागायचा अधिकार इथंही मी. तुम्ही म्हणाला काही भजनकर कसं काय वळाले आज जागरा दिवशी. मी मागायचा अधिकार कुणाचा सांगतोय, तरी लोकांनी भजन नाही केलं. मग नाथ बाबा काकड्यात काय गोड वर्णन करतायत बघा. नरदेह दुर्लभ टाळी वाजवा जरा एकदा. नाथ बाबा काकड्यात वासुदेव नावाचं प्रकरण, त्यात म्हणतात नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना यामध्ये दुःख येत ना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. ओ आजी, ती जुन्या काळात वासुदेव यायचं का घरी? टोपी असायची, त्याला मुलटे मोराची पिसारी असायची, सजवलेली असायची, आणि बरोबर पहाटे 12 वाजता यायचे. झाली झोपलेली जागी झाली सगळी. लयच गंभीर झाली की सगळीच एकदम शांत ऐकत बसली. सुई पडली अशी तरी आवाज आला असता. आता ऐका ऐका ऐका, ती पहाटे 4 वाजता यायची बरोबर ना. पण गाणं लय भारी म्हणायचे. दान पावलं दादा दान पावलं, वासुदेवाला दान पावलं, सकाळच्या पारी दान पावलं दादा दान पावलं. ती पिंगळ यायचं का पिंगळ, एका हातात कंदील असायची, एका हातात टिमकी असायची. टिम 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 टिम. आता येतो वासुदेव, आता पिंगळा, आता तो बटरावाला पोंग पोंग. त्या बटरावालाच माणसाला जा करते, त्यामुळे माणसं माणसात नाही बाबा. जुन्या काळात एक गाणं लय भारी होतं. वासुदेवाची सकाळच्या पारी म्हणायची, अरे वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम. होती ना गाणी बाबा, होती नाही गाणी. जुन्या काळातली गाणी, ती गाथ्यातली नाहीत, माथ्यातली. पण वारकरी संपदा शिकवणारी. आताच्या काळातल्या गाण्यांचा मेळच लागत नाही. एक गाणं तर जिंदगी झाली मी ऐकतोय, पण मला कळनाच काय लिहिलं असेल. सिस्टममध्ये तुम्ही लावलं असेल एखाद्या वेळेस तरी, ऐका नीट. गाणं असं नाक मुका नाक मुका नाक मुका.
नेमकं नाकाचा मुक्का की म्हणतंय का काय म्हणतंय मिळच लागणार राव गाण्याचा. काय तरा झाली. आणि ते अजून एक ते चित्रपट आहे बघा बाहुबली, त्यात तो गडी काळ आहे नुमरा. डॉर जस्ट टेल मी काय म्हणताय. मिळच लागत नाही तरी आपली गाडी देव लय अवघड झालंय रे. वाटोळं झालंय, वाटोळं संस्कृतीचं. मला तिकडे जायचं नाही. ते जुन्या काळात वासू द्यायचं, ते शिकवायचं माणसानं पैसा कसं कमवलं पाहिजे. आता माणसं लय भारी बोलतात एकमेकाला. माणसानं आयुष्यात पैसा नाही कमवला तरी चालेल, पण माणसानं माणसं जोडलीच पाहिजे. पण बसलेले पैसा नसेल तर माणसाचं सोडा, कुत्रं सुद्धा जवळ येत नाही. कुत्रं म्हणतं भांगार आहे ती, कशाला त्यांना लागायचं ना. आपल्या वाक्या विश्वास नसेल तर 2 महिने केशात रुपये ठेवायचं नाही ना, अख्ख्या जवळ्यात बोंबलत फिरायचं. ज्याला तुम्ही लई जिगरी म्हणता का, तुम्हाला बघितल्यावर दुसऱ्या नाही तिसऱ्या गलीतून तो पळून जाईल. नकोय सकाळ सकाळ 1500ला फटका बसलाय. फुकट नाही, प्रमाण आहे. धनवंताला सर्व सर्व मान्यता आहे जगी. किंवा सब पैसे के भाई दिल का साथी नाही कोई. बसलेले या जगात पैशावाल्याला किंमत आहे. आपला अनुभव आहे. आपल्याकडे पैसा नसू द्या, जवळचा पाहुणा सुद्धा आपल्याला मोजित नाही. पैसा असू द्या, लांबचा पाहुणा सुद्धा आपलं नाव सांगून त्याचं काम केल्याशिवाय राहत नाही. पैसा पाहिजे पण नीती जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारवेच. आपल्याकडे एक वाक्य कायम सांगितलं, आपल्या खिशात कोट्यावधी रुपयाचं खळखळाट असावा पण त्याच्या मागे कोणाचा फुटक्या कवडीचा तळतळाट नसावा. बसलेले कष्टाचा पैसा माणसाला सुखच देतो आणि हरामचा पैसा माणसाला दुःखच देतो. मी तो वासुदेव माना. तरी लोकांनी भजन केलं नाही. पहिलं चरणाजवळ येतोय. ऐका दुसऱ्या, ऐका. माऊली तिनंही संतांची प्रमाण घेतले. त्या देवाला आमच्या पुढे उभा करायचा आहे, त्याशिवाय आम्हाला मागायचं नाही. पण त्या देवाला पुढे उभं करायसाठी सगळ्या संतांचं म्हणणं भजन करावं लागतं. कारण कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण पुरावाई. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल बेटी. किंवा कलियुगी उद्धार किंवा नामसंकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे 2-4 आठवड्याचे. किती जन्मांतरीचं पाप. किंवा आताच्या काळात योग याग विधी हे नव्हे. आता वाटतंय देव भेटावं तर त्याचं काय करावं लागतंय, भजनच करावं लागतंय, त्याशिवाय पर्याय नाही. पण माऊली आमचा चाललाय संसार आणि तुमचं म्हणणं आहे भजन. माऊली म्हणतात आम्ही तुमच्या संसाराला विरोध कधी केलाच नाही. संसारी असावे असोनी नसावे भजन करावे. संसारी असावे असोनी नसावे भजन करावे. वेळोवेळा असो संसारी जीवे वेदोत्तरी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. असो संसारी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. माऊली म्हणतात आम्ही संसाराला कधी विरोध केला नाही. उलट माझ्यासारख्याची प्रतिज्ञा अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक. संसाराच्या नावे घालून या शून्य नाही. संसारी असावे असोनी नसावे भजन करावे. वेळोवेळा संसारात राहा. पण जसं पाण्यात कमळ राहतंय तसं संसारात राहा. मग महाराज त्या देवाला पुढं उभा करण्यासाठी काय करावं लागेल, त्याचं भजन करावं लागेल. पण त्याचं भजन संतांनी दाखवलेल्या मार्गाने केलं तर तो देव तुमच्या पुढे उभा राहील. मग नाथ बाबा पुढे देव उभा आहे. कारण संतांनी घालून दिलेल्या मार्गाने निघून गेले. तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे. काही मार्ग धावून गेले आधी. दयानिधी संत ते झाडू संताचे मार्ग. आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग. शेष उरला तो शेऊ. आम्ही त्या मार्गाने गेलो. त्या मार्गावरती तो आम्हाला भेटला आणि त्यानं विचारलं काहीतरी मागा देवा. तसं काही नकोच, काही पाहिजेच नाही. पण तू म्हणतोय मागा
म्हणून म्हणशी काही मागा हेची देगा मागतोय मग काय हेची दान देगा देवा तुझा विसरण मग गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. आणि या जगातलं सगळ्यात एक मागणं लय महत्वाचं आहे बाबा. मी 7 वर्षाचा असताना दुसरीच असताना पंढरपूरला पहिल्यांदा गेलतो. पंढरपुरात गेल्यानंतर आजही तुम्ही जर गेलात तर व्यवस्थित बघा, नामदेव पायरीवरती जर डोकं ठेवाय गेला तर तिथं ताम्रपट आहे त्या पायरीवरती आणि त्याच्यावर पसायदान शब्द लिहिलेला आहे. मी त्यावेळेस लहान असताना माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला, आम्हाला शाळेत सर कुणाचं पसायदान शिकवलं जातं? ज्ञानोबरायाचं माऊलीचं, आणि ते भलं मोठं आहे. पण इथं नामदेव पायरीवरती एवढ्या 4 वळीत नेमकं पसायदान लिहिलंय कुणाचं बाबा? मी वाचाय गेलो तर त्यावेळेस पांचाळ महाराज मला तिथे एक अभंग दिसला, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळ हरी. अजून बी गेला तरी बघा, माझ्या सकळ हरीच्या दासा. पुढे लिहिलं होतं, कल्पनेची बाधा न हुकवणे काळी ही संत मंडळी सुखी असो. आणि आनंद महाराज पुढं लय मोठं मागणं आहे, या जगातलं सगळ्यात मोठं मागणं आहे. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भावी. कारण जरी तीळ मात्र होय अभिमान तो त्या देवाला मेरू पर्वता समान वज झाल्यासारखा आहे. थोडा जरी, आणि सध्या लोकांना अभिमान जास्त आहे, कुणाला पदाचा आहे, कुणाला प्रतिष्ठेचा आहे, कुणाला संपत्तीचा आहे, कुणाला पैशाचा आहे. पण पद प्रतिष्ठा संपत्ती याचा कधी गर्व करू नका, हे नश्वर आहे. कधी राजाचा रंग होईल, रंगाचा राजा होईल सांगता येत नाही. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे झाले ना, हरिश्चंद्र तारा नारी वाहे डोंब्या घरी. पण झोपताना राजा म्हणून झोपला, पण सकाळी राजाच्या हातात उठल्याबरोबर कटोरी पडली. राजाचा इतिहास आहे. आपलं 2-4 कोटीचं खोटं ठिकाण लावायचं, एक गोड वाक्य बोलून जाईल. आपला शेजारी गरीब आहे, आपला मित्र गरीब आहे, तर त्याच्या गरिबीवरती हसायची चेष्टा कधीच करू नका. कारण देव कधी आपल्याला त्याच्या जागेवर नेऊन बसवेल सांगता येत नाही. तू का म्हणे आले समर्थाच्या मना जरी होय राहणार. चालताना एक पाय पुढे असतो, एक पाय मागा असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो मी पुढे आहे, आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नाही मी मागे आहे. कारण त्यांना माहिती क्षणाचा चित्र बदलणार आहे, मागचा पुढे जाणार आहे आणि पुढचा मागे येणारे गर्व कशाचं करायचं आहे. जिवंतपणे पक्षी किड्या मुंग्यांना खातो, पण ज्यावेळेस तो पक्षी मरतो ना त्यावेळेस याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खात असतात. वेळ प्रत्येकाची येते, फक्त एक काम करा, वेट अँड वॉच. वाट पहा, वेळ नक्की आपली येईल. ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय, आपल्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या सृष्टीचा नियम आहे, जसं कराल जसं पेराल तसं उगवल्याशिवाय राहणार. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती किंवा जैसी करणे वैसी भरणी. म्हणून तू का म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य, घातली या भय नरका जाणे किंवा करा हरिभक्ती. परलोके येईल कामा सोडविना यमा पासोनिया. एकतर देवा काही नकोच, पण तू म्हणतोय मागा म्हणून मागतो. काय आतापर्यंत जसं माझ्या मुखात तुझं नाम आहे, तसं शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या मुखात तुझंच नाम राहू दे, आणि संतांची संगत माझ्या जीवनात दे. अभंगाचं 2रं चरण. नाम स्मरण